तर गोरेंनी केलेल्या आरोपांनंतर ठाकरेंचे शिलेदार हे आक्रमक झाले। नाशिकचे विनय पांडे आणि पुण्याच्या अशोक हरणावळ यांनी गोरेंवर जोरदार पलटवार केलाय। तर गोरेंच्या समर्थनार्थ शिंदेंची शिवसेना सुद्धा आता मैदानात उतरली आहे। आपण पाहूयात। 2014ला विधानसभेची निवडणूक लागली आणि मी मध्य नाशिक मधून इच्छुक होतो। त्यावेळेस मी नीलमताईंकडे गेलो आणि नीलमताईंनी काही पैशाची मागणी केली, एक अमाउंट। त्या पद्धतीने त्यांची जी डिमांड होती ती डिमांड मी पूर्ण केली आणि ती पूर्ण केल्यानंतर 15-20 दिवसांनी अजय बोरस्ते यांना तिकीट भेटलं। अजय बोरस्तेंना तिकीट भेटल्यानंतर मी ताईंना फोन लावला, ताई माझे जे पैसे दिलेले ते परत देऊन टाका। आणि विनायक पांडे काय कोड मुलाखत विनायक पांडे 2.5 वर्षामध्ये आमच्याशी किती वेळा त्यांनी संपर्क साधला की मला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे। आणि कोणाच्या गळ्यात धोंडा बांधून समोर उभा करताय विनायक पांडेंनी किती वेळा शिवसेना सोडली, ओरिजिनल शिवसैनिक होते का, कसे निवडून आले, कसे महापौर झाल्यानंतर त्यांना पक्षातनं का काढलं गेलं होतं, याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं। आम्ही तर स्पष्टपणे सांगू, आमच्याकडे काही ईडी बीडी सीडी बीडी काय नाही। आमची चौकशी जरी केली तर आम्हाला फार तर पूरग्रस्त चाळीमध्ये काय घर असेल आणि 2 व्हीलर भेटन ह्याच्या पलीकडे काही नाही आणि आम्ही आहे तिथं समाधानी आहे। पण तुम्ही काय आहे तुमचं ते आम्ही बरोबर काढू शकतो म्हणा। तुम्ही काय तिथं साहेबांचं काय काढणार ते पुराव्यांशी काढा। रश्मी वहिनींनी निश्चित बैठका घेतल्या पाहिजेत आणि हे जे काही आजूबाजूचे जे दलाल आहेत त्यांना समज दिली पाहिजे। ज्यांच्यामुळे पक्षाचं वाताहत झाली, ज्यांच्यामुळे पक्ष डुबलाय त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे।